हे बघा पाण्याच्या मध्ये बिलकुल ते आहे तिथं. हा एक ब्रिज आहे, रचित ब्रिज आहे आणि चौपाटी टाईपच आहे सगळं. हो छान दिसते वरून. जायच्या आधी थोडीशी पावर घेतो आम्ही. इथं बघा हे रस काढण्याचे म्हणजे पूर्ण इंजिनच लावलं आहे त्याला, मोटर बिटर लावून. आणि हे बघा पेप्सेच्या ग्लासात ज्यूस. लोगो एकदम सेम लेहर पेप्सी सारखं आहे, पण हे अडिबास सारखंच झालं आहे पेप्से. तर पेप्से ज्यूस पिऊन आम्ही खाली चाललो आहे आता. पेप्से ज्यूस खूपच गोड होता, त्याच्यामुळे खतरनाक पावर आलेली आहे आणि आम्ही धावतही आता जाऊ शकतो खाली. चांगलं आहे की तिथं पुढे छप्पर आहे आणि थोडं ऊन कमी लागेल. नक्कीच इकडं मागे पण काम सुरू आहे इकडं, पण अजून झालेलं नाही आहे काम. वा चला ॲटलीस्ट सावली तरी आली आता. इथं मस्त नदी किनारा आहे. या साईडला तो ब्रिज आहे जो वरून दिसत होता, आणि ही आता एक लाईन नाही म्हणताय ना, पण एक डिवायडर आहे की जायचं याचं सेपरेशन केलं आहे आणि जाणाऱ्यांसाठी आणि येणाऱ्यांसाठी. खूप छान दिसतंय इथं. मेन म्हणजे की सावलीतून चाललंय हे महत्त्वाचं आहे. मस्त एकदमच छान. बघा ह्या काही घंटा आहेत तिथं. लागला हे प्रवेशद्वार. आज थोडी गर्दी कमी आहे, आम्ही त्या बाबतीत तरी लकी आहोत की गर्दी प्रत्येक वेळेला आम्हाला कमी भेटली. थांब बेटा, चला चलो. एंट्रन्स आहे, हे खूप छान मंदिर लाकडाचं दिसतंय मला एंट्रन्स, आणि इथे प्रवेश दिला म्हणजे ऑब्व्हियसली एंट्रन्स आहे. इथं खूपच काळोख आहे आतमध्ये. बघूया आपल्याला आतमध्ये व्हिडिओ काढणे अलाउड आहे की नाही माहीत नाही मला. मी तर आता कॅमेरा तर चालू ठेवला आहे. चला इथं मूर्तीचे फोटो काढणे तर अलाउड नाही आहे, तर कॅमेरा बंद करायला लागेल मला आता. काही फोटो घेता आले नाही, पण हे आता एक्झिट आहे आणि समोर दिसते तुम्हाला ती अथांग नदी. हे बघा दाखवतो मी तुम्हाला. वा अगदी सुंदर. इथं बोटिंग पण सुरू आहे माझ्या लेफ्ट साईडला, आणि हा तो ब्रिज आहे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. दुसऱ्या साईडने रोड आहे त्याला. इथं थोडे फोटो पण काढतोय आम्ही आता. एक छान मी मग सांगितल्याप्रमाणे तर लाकडी कारागिरी खूपच छान केलेली आहे. हे बघा लाकडामध्ये कोरून खूप छान खांब आहेत, आणि आपण गणपतीला असं मकर करतो ना तसंच केलेलं आहे. खूपच छान दिसतंय. रंगरंगोटी पण चांगली मेंटेन्ड आहे त्याला. ते परिक्रमा करण्याचं लिहिलेलं आहे इथे, आणि इथं मला खरंच नाही माहिती आहे काय. मी इंटरनेटवर शोधून तुम्हाला सांगतो की हे काय आहे ते. खाली मला आवडलं की मी इथं क्लॅरिफाय केलेलं आहे की
त्यांच्या नावाने कुठलंही पेटीएम आणि गुगल खातं नाही आहे, कारण बऱ्याचशा मंदिरात आपण बघितलं की खूपच फसवेगिरी पण होते. त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट मला इथं आवडली की ह्याने ऑलरेडी इथे डिक्लेअर करून ठेवलं, तर ज्यांनी कोणी इथे याल त्यांनी लक्षात ठेवा की पैसे वगैरे काहीच देऊ नका इथे, ॲटलिस्ट गुगल पे किंवा पेटीएम वगैरेवर. चला, मुख्य आकर्षण जे आमचं होतं या ब्रिजवर जायचं आहे ना. आपण चाललोय ब्रिजवर आणि ब्रिज हलतं की नाही. हे असले ब्रिज खूपच हलतात, ते लांबून असे शांत दिसतात, पण मध्ये वगैरे गेलो की खूपच हलतात. बघूया आता हा किती हलतोय ब्रिज. तर मस्त ना, यायचं ना पुढे. उभा राहा सर, उभा राहा, चालू ठेव, चालू ठेव. मस्त ब्रिज आहे एकदम. कॅमेरा समोर बोट येते मला तुझं. आणि हे मंदिर पूर्णपणे पाण्यात आहे. आता पाण्याची पातळी खूपच खाली आहे, त्याच्यामुळं आता खांब तरी ॲटलिस्ट दिसत आहेत मंदिराच्या खालचे. हे बघा, हे खांब आहेत आणि हे पूर्ण वरती मंदिर आहे. तर जेव्हा पावसाळ्यात किंवा जेव्हा वरून बर्फ होते तेव्हा पाणी पूर्ण ह्या मंदिरापर्यंत भरतं आणि खरोखर वाटतं की हे पाण्यावरतीच तरंगतं आहे. खूप छान मंदिर आहे, खूप सिनिक लोकेशन आहे. तर तुम्ही समजा देहरादूनवरून इकडे चालला असाल बद्रीनाथला किंवा केदारनाथला किंवा परत असाल तर जरूर थांबा. जास्त नाही, एक 15 ते 20 मिनटं लागतात ह्या मंदिरापर्यंत पोचायला आणि ऑन द वेच आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ पण जात नाही. आणि दुसरं एक म्हणजे हीच नदी जाऊन देवप्रयागला पण भेटते. तर मी तुमच्या म्हणजे माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे की देवप्रयागला काय काय आहे ते. तर जरूर तो पण व्लॉग बघा माझा, आणि होपसो की तुम्ही हा पण एन्जॉय केला असेल. खूपच शॉर्ट व्लॉग बनवला आहे, कारण छोटं मंदिर आहे, आजूबाजूला फिरण्याचे फक्त छोटेसे स्पॉट आहेत. पण हे मंदिर जरूर बघा तुम्ही आल्यावर.